नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये पीक विमा भरला आहे 2,000 रुपये आणि क्लेम स्टेटसमध्ये रक्कम दाखवते 1900 ते 1911 19 रुपये. काय हा पीक विमा? खरीप हंगाम 2025मध्ये 50 वर्षापूर्वी इतकी अतिवृष्टी झालेली नव्हती. इतकी अतिवृष्टी खरीप हंगाम 2025मध्ये झाली आहे. आणि शेतकऱ्यांना क्लेम स्टेटसमध्ये रकमा दिसत आहेत किती? 1911 रुपये आणि त्या शेतकऱ्याने पीक विमा भरला आहे 2,000. ही अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि मुख्यत्वे करून राज्य शासनाकडून त्या शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान मिळाले, अतिवृष्टीचं अनुदान मिळाले. म्हणजे राज्य सरकारने हे नुकसान मान्य केले. खरीप हंगाम 2025मध्ये या शेतकऱ्याचं 70 ते 80% किंवा 100% नुकसान झाले. हे राज्य सरकारनं मान्य केले. राज्य सरकारनं हेक्टरी 17 ते 18 हजार रुपये त्या शेतकऱ्याला अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाई दिली. त्याचबरोबर रब्बी पेरणीसाठी 10,000 रुपये अनुदान देण्यात आलं. मग राज्य सरकार नुकसान मान्य करते आणि विमा कंपनी पर्सेंटेज दाखविले तर 10-5% नुकसानीची पर्सेंटेज दाखवते आणि नुकसान भरपाई देते 2,000 रुपये आणि विम्याचा भरणाही त्या शेतकऱ्याचा 2,000 रुपये. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 50 वर्षापूर्वी इतकी अतिवृष्टी झालेली नव्हती. आता इतकी मोठी अतिवृष्टी झालेली आहे आणि राज्य सरकारकडून मिळणारी ही रक्कम तोकडी काय कामायची आहे? आता शेतकरी कुचमला जातोय. शेतकरी फायद्यात आहे का? हे असे म्हणणारे नेते आता कुठे गेले? लोकप्रतिनिधी का गप्प आहेत? जे शेतकऱ्यासाठी विनवण्या करतात, शेतकऱ्यासाठी आंदोलनं करतात, शेतकऱ्यासाठी उठाव करतात, असे लोकप्रतिनिधी आज गप्प का आहेत? खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या शेतकऱ्यांना खूप अपेक्षा होत्या शेतकरी मित्रांनो, कारण ही रक्कमच महत्त्वाची रक्कम होती. कारण आपल्याला अपेक्षा काय होती की अतिवृष्टी अनुदान असो, रब्बी अनुदान असो, यापेक्षाही पीक विम्याची रक्कम आपल्याला चांगली मिळणार ही एक मोठी अपेक्षा होती. आणि त्या गोष्टीला खतपाणी माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा गाठलेलं होतं. कारण हेक्टरी 17,000 रुपयेचा त्यांनी दिलेला शब्द, मग आता शेतकऱ्याच्या खात्यात पडणारी रक्कम 1911 रुपये, तुम्ही दिलेलं आश्वासन हेक्टरी 17,000 रुपये. मग ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. मग आता का गप्प पाहत आपण? जे राज्य चालवणारे शेतकऱ्यांचा ज्यांना कळवळा आहे असे माननीय मुख्यमंत्री साहेब आज शेतकऱ्यांना 2,000, 1,500, 3,000, 1,000 रुपयाची रक्कम क्लेम स्टेटसमध्ये दाखवते. माननीय मुख्यमंत्री साहेब, थोडं लक्ष द्या, कारण या शेतकऱ्यांना हा आधार खूप महत्त्वाचा आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब, कारण तुम्ही दिलेली अतिवृष्टी नुकसान भरपाई ही तर पुरली तर नाहीच, परंतु सर्वात जास्त अपेक्षा ह्या खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याकडून होत्या. सध्याची नुकसान भरपाई जी दाखवली जाते आहे ती खूप तुकडी आहे, खूप कमी आहे. होय, आता बोललं जातं आहे की हेक्टरी 17,000 रुपये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बोललेलं होतं, तेवढी रक्कम काही शेतकऱ्यांना मिळू शकते, मिळूही शकेल. कारण जास्त अतिवृष्टी ज्या ठिकाणी झालेली आहे तिथली नुकसानीची टक्केवारी जास्त पर्सेंटेजमध्ये दिसणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000पेक्षाही जास्त रक्कम मिळू शकते. परंतु तुम्ही अनुदान देताना सरसकट 17 ते 18,000 हेक्टरी सर्व शेतकऱ्यांना दिलात आणि आता पीक विमा देताना वेगवेगळा न्याय का दिला जातो? आता काही जण म्हणतील की नुकसान जेवढं आहे तेवढा पीक विमा. काही जण म्हणायचा विषयच नाही, विमा कंपनीच म्हणे. मग तुम्ही कमीत कमी भरणा विमा केलेली रक्कम तरी द्या. देताय काय? याच गोष्टीसाठी आपल्याला 3 ट्रिगरची गरज होती शेतकरी मित्रांनो. कारण पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा हा विमा कंपनीच्या फायद्याचा पीक विमा असतो आणि 3 ट्रिगरचा जो पीक विमा असतो तो शेतकऱ्याच्या फायद्याचा असतो.
आणि याच गोष्टी विमा कंपनीला उलगडल्यामुळं विमा कंपनी हे 3 ट्रिगर बंद केले. आता भविष्यात जर असा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जर पडत असेल तर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकरी पीक विमा भरू शकणार नाही. पूर्णपणे विश्वास पीक विम्यावरला शेतकऱ्यांचा उडालेला आहे. कारण या अगोदरही रब्बीचा विमा खूप शेतकरी भरत तर नाहीत, परंतु गेल्या खरीप हंगामाचाही पीक विमा खूप शेतकऱ्यांनी भरलेला नाही. मग अशी जर चेष्टा शेतकऱ्यांची होत असेल, मग ही चेष्टा जाणून-बुजून केली जात आहे का कशी केली जाते याबाबतही पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी या गोष्टीसाठी जागा होणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आज खूप कमी शेतकऱ्यांना पीक विमा दाखवला जातोय आणि नुकसान होऊनही काही शेतकऱ्यांना 0 रक्कम दाखवली जाते. 0 रक्कम याचा स्पष्ट अर्थ आहे शेतकरी मित्रांनो, विमा कंपनीनं तुमच्या महसूल मंडळात कुठलंही नुकसान झाल्याचं नोंद केलेलं आहे आणि त्या पद्धतीचीच रक्कम त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न विमा कंपनीने केलेला आहे. विमा कंपनीचं काहीही चुकीचं नाही. आता आपण फक्त उगा आशेवर बसलोय की आज 0 दाखवते म्हणजे आज उद्या माझा अपडेट होईल किंवा रक्कम दाखवली जाईल. या गोष्टीसाठी राज्य सरकारनं तोंड उघडणं गरजेचं आहे. राज्य सरकारनं विमा कंपन्यांना फटकारणं गरजेचं आहे. राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं विमा कंपनीची बैठक घेणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात नुकसान असूनही त्या शेतकऱ्याला जर पीक विमा तुम्ही 0 दाखवत असाल तर त्या शेतकऱ्याचं चुकलं काय? त्या शेतकऱ्याचा विम्याचा हप्ता तुम्ही घेतला आहे आणि त्याला नुकसान तुम्ही 0 दाखवताय. हे तुम्ही कशाच्या आधारे करताय? खरीप हंगाम 2025मध्ये मोठी अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टी होऊनही यील्ड बेसचा पीक विमा तुम्हाला त्यांनी देत नाही. मग सरासरी जर पाऊस जर झाला, अतिवृष्टी नाही झाली, कुठल्याही प्रकारचा आपल्याला पीक विमा मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जर सरासरी पाऊस झाला, चांगली पिकं जर शेतकऱ्याची निघाली, तर पीक विम्याचा विषय विसरून जाण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कधी निर्माण होऊ शकते? जर आपल्याला हे 3 ट्रिगर जर नाही लागू झाले, तर आपल्याला खरीप हंगाम 2026 पासून पीक विमा मिळणं बंद होऊ शकतं. अहो, अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याचं नुकसान होऊन हे खरीप हंगाम 2025चा पीक विमा 0 दाखवतायत. कुठे तर 1000-2000 रक्कम दाखवत आहे. मग अतिवृष्टी न होता सरासरी जर पाऊस झाला, थोडं नुकसान वैयक्तिक शेतकऱ्यांचं झालं, तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा विषयच नाही. त्यामुळं येणाऱ्या खरीप हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन 3 ट्रिगर लागू असतील तरच पीक विमा लागू करा, ही मागणी करणं गरजेचं आहे. अन्यथा शेतकरी मित्रांनो, यील्ड बेस आधारित पीक विमा तुम्हाला भविष्यात मिळणं कठीण आहे. ह्याच्याहून हे सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. कारण आता सध्या एवढी मोठी डिरिंग ते करू शकतात विमा कंपनी. अतिवृष्टी होऊन आपल्याला विमा देत नसेल, तर भविष्यात अतिवृष्टी जर नाही झाली, जर पावसाचा खंड झाला, तर पीक विम्याचा विषय आपला मिटणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी जागरूक होणं गरजेचं आहे आणि 3 ट्रिगर आपले लागू होणं गरजेचं आहे. 3 ट्रिगर असतील तरच खरीप हंगाम 2025चा पीक विमा लागू करण्यात यावा, अन्यथा तो पीक विमा लागू केला जाऊ नये. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे व राज्य सरकारला या गोष्टीची जाणीव करून देणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.